नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। गणपती बाप्पा आले की आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो आणि सर्वात म्हणजे त्यांच्या आवडीचा पदार्थ मोदक। चला तर आज आपल्या किचन मध्ये आपण गणपती बाप्पाच्या आवडीची रसमलाई मोदकाची रेसिपी बघणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 200 ग्राम पनीर छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतला आहे। आता आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे। पनीर मिक्सर मधून बारीक फिरवल्यानंतर आता एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतला आहे। त्यामध्ये आपण मिक्सर मध्ये फिरवलेलं हे पनीर घालून घ्यायचं आहे। पनीर काढून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालून घेऊया। 4 मोठे चमचे पिठी साखर घालून घेऊया। आता मीडियम गॅसवर हे मिश्रण आपल्याला सतत ढवळून घ्यायचं आहे। मिश्रण चांगले एकजीव केल्यानंतर आता त्यामध्ये मी केसरच्या कांड्या दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या ते घालून घेऊया आणि हे मिश्रण आता सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण पातळ झालं आहे। आतली साखर पूर्णपणे विरघळली आहे। आता मीडियम गॅसवर सतत ढवळत हे मिश्रण आपल्याला 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण आता थोडं घट्ट होऊ लागलं आहे। अजून 5 मिनिटे आपण ते सतत ढवळून घेऊया। अजून 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केली आहे आणि त्याचा एक मस्त गोळा तयार झाला आहे। तर आता आपण हे मिश्रण प्लेट मध्ये काढून घेऊया। मिश्रण प्लेट मध्ये काढून आपल्याला पूर्णपणे ते थंड करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे। ते बघा किती मस्त रवाळ दिसतंय। तर आता आपण त्याचे मोदक करायला घेऊया। तर इथे मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। आता साच्यामध्ये दोन्ही बाजूला थोडे पिस्त्याचे काप ठेवूया आणि 2-3 केसराच्या कांड्या ठेवून देऊया। त्यामुळे मोदक दिसायला खूप सुंदर दिसतो। आता ह्यामध्ये आपण बनवलेलं सारण भरून घेऊया। सारण चांगलं घट्ट दाबून भरायचं आहे आणि मोदक बंद केल्यानंतर बाजूचे सर्व सारण काढून टाकायचं आहे। आता तो अलगद हाताने उघडून घेऊया। वाह, काय मस्त मोदक तयार झाला आहे। असेच आपल्याला सर्व मोदक करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे सर्व मोदक तयार करून घेतले आहेत। तर थोड्याशा सामानामध्ये आणि झटपट किती मस्त मोदक आपले तयार झाले आहेत।
तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा.